जसं तुम्ही पुढे आले तर पहिलाच तुम्हाला कच्चा माल रॉ मटेरियल पाहायला मिळत असेल, जो की व्हाईट बेस मध्ये कच्चा माल हिकडनंच पूर्ण इंडियाचे प्रत्येक जिथे होलसेलर आहेत, कुठे महाराष्ट्रामध्ये कुठे पुणेमध्ये ते लोक हा कच्चा माल हिकडनंच मिळणार, कारण की सुरत मध्येच हा कच्चा माल बनवला जात असतो। तर हे जे गुढी असते ती मापायसाठी असते की लेंथ वगैरे काही कटिंग मध्ये काही तकलीफ नाही पाहिजे म्हणून। इथे बघा हे जे गुढीमध्ये हे लावलेत ना, ते हे सर बघत असतात तुम्ही या बाजूला अशा पद्धतीने लावत आहे की भाई ह्याचा मीटर किती, क्वांटिटी किती आहे। अंकलेश्वर सिल्क मिलची स्वतःची मिल आहे, ज्यामध्ये जाते आणि तिथे प्रॉडक्ट मध्ये कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन बनत असतात। कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण जागेवर तुम्ही बघताय जिथपर्यंत तुमची नजर जाते ना, हे पूर्ण गठ्ठा जे आहे ना ते साड्यांचं आहे। त्या बाजूला तुम्ही बघत आहे तर तिथे कटिंग होते, या बाजूलाही बघताय 6.5 मीटरची ब्लाऊज कटिंग होते। ते तुम्हाला प्रिंटच्या साड्या भरपूर अशा रेंज मध्ये मिळणार आहे, कलरफुल ऑप्शन मध्ये मिळणार आहे आणि हवे तेवढे कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। लाईट कलर पाहिजे, डार्क कलर पाहिजे, डस्टी कलर पाहिजे, इव्हन बांधणीचा क्रेज खूप आहे। तर बांधणी साड्या ही तुम्ही बघताय किती क्वांटिटी मध्ये आहे। छोटा बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे, तुम्हाला बिझनेस साठी प्रॉडक्ट पाहिजे असेल, साड्या, कुर्ती, ड्रेस मटेरियल, लेहंगा वगैरे हे सर्व काही एकच जागेवर मिळते। नमस्ते मित्रमंडळी, मी स्वाती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते अंकलेश्वर सिल्क मध्ये। आज तुम्ही बघते आजूबाजूला पार्सल टू पार्सल जाते, म्हणजे महाराष्ट्रच नाही पूर्ण इंडिया मध्ये हिकडनं साड्यांची खरेदी होत असते, कारण की हे आहे एक रिअल मॅन्युफॅक्चरिंग। चला आज आपण जे भेटणार आहे, जे कलेक्शन बघणार आहे, आज इन्फॉर्मेशन देणार आहे, माहिती देणार आहे, म्हणजे की साडीचा जो कॉन्सेप्ट आहे कशा पद्धतीने रेडी होते, साडी एक कशी बनली जात असते ते बघणार आहे। तर सर्वात अगोदर जसं तुम्ही पुढे आले तर पहिलाच तुम्हाला कच्चा माल रॉ मटेरियल पाहायला मिळत असेल, जो की व्हाईट बेस मध्ये कच्चा माल हिकडनंच पूर्ण इंडियाचे प्रत्येक जिथे होलसेलर आहेत, कुठे महाराष्ट्रामध्ये कुठे पुणेमध्ये ते लोक हा कच्चा माल हिकडनंच मिळणार, कारण की सुरत मध्येच हा कच्चा माल बनवला जात असतो। सुरतचा पाणी जोपर्यंत ह्याच्यावर नाही चढत तोपर्यंत ही साडीचा जो लुक आहे तो येत नाही, साडीची जी डिझाईन आहे ती बनत नाही। म्हणूनच हे कच्चा माल जे ना खूप मोठे मोठे लोक आहेत ना ह्याचंही प्रोडक्शन करत असतात। बट आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मॅन्युफॅक्चरिंग युनिट सोबत तुम्ही जुळले तर कच्चा मालच्या सोबत तुम्हाला प्रोसेसिंग दाखवणार आहे। तर हा ग्रे वगैरे तुम्ही बघत आहेत ना, ते क्वालिटी वाईज ठेवलेलं आहे, म्हणजे जॉर्जेट, सिफॉन, वेटलेस अशा साड्या जे तुम्ही बघताय त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम होतं। तर हा पूर्ण ग्रेचं काम आहे, जसं काही तुम्ही पाहते या बाजूलाही तुम्हाला ग्रे मिळते। आता ह्याच्यानंतर काय प्रोसेसिंग होते, मिल्क मध्ये जाते आणि हा अंकलेश्वर सिल्क मिलची स्वतःची मिल आहे, ज्यामध्ये जाते आणि तिथे प्रॉडक्ट मध्ये कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन बनत असतात। तर इथे तुम्ही पूर्ण जर एरिया बघाल ना तर भरपूर अशा जागेवर तुम्हाला साड्या 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 आणि एवढे सर्व साड्या ना तुम्ही एका नजरामध्ये पण बघू नाही शकत, एवढं सर्व काम इथे पाहायला मिळते। चला आता जी नेक्स्ट प्रोसेस आहे, म्हणजे ग्रे आल्याच्या नंतर मिल मध्ये डाय झाल्याच्या नंतर कलर वगैरे बनल्याच्या नंतर काय प्रोसेसिंग होते, चला मग पुढे। तर तुम्ही बघताय त्या बाजूला तिथे वेगळ्या पद्धतीने थान वगैरे ठेवलेला, म्हणजे जे मिल्क मना डाय होऊन आलेले कलर बनून आलेले त्याच्यानंतरची इथे प्रोसेस तुमच्या समोर आहे। म्हणजे की साडीला जो किती मीटर आहे, एक 200-250 मीटर अशी कंटिन्यू मिल्क मध्ये बनत असते। त्यानंतर इथे ही साडीचा जो म्हणजे एकदम व्यवस्थित लिखलेलं असतं, हे जे गुढी असते ती मापायसाठी असते की लेंथ वगैरे काही कटिंग मध्ये काही तकलीफ नाही पाहिजे म्हणून। इथे बघा हे जे गुढीमध्ये हे लावलेत ना, ते हे सर बघत असतात तुम्ही या बाजूला अशा पद्धतीने लावत आहे की भाई ह्याचा मीटर किती, क्वांटिटी किती आहे, हे जे चेकआउट होते। मग त्याच्यानंतर त्या बाजूला तुम्ही बघत आहे तर तिथे कटिंग होते, या बाजूलाही बघताय 6.5 मीटरची ब्लाऊज कटिंग होते। या बाजूला तुम्ही बघताय तर इथे क्वांटिटी झाल्याच्या नंतर इथे गिनत असतात की किती व्हेरायटी बनलेली, म्हणजे एकच टाका लागतो मिल मध्ये, असे एक साडी दोन साडी असे नाही लागत, एकच टाका लागतो आणि त्याच्यामधनं 100-150 जे फंक्शन दिलेला असतो त्या प्रमाणामध्ये एकच कलरची येते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कटिंग होते, जसं तुम्ही पाहते कटिंग झाल्याच्या नंतर काय होतं की गिनले जात असतात। आणि हे जे तुम्ही बघताय ना ह्याच्यामध्ये 2 कलर इथे तुम्हाला दिसत आहे, तसेच इथे वेगवेगळे कलर चार्ट मिळते। हे बघा पूर्ण व्हेरायटी जर मी तुम्हाला साडीची दाखवेल तर अशा पद्धतीने क्वांटिटी मध्ये मिळणार आहे। जर तुम्ही रिअल मॅन्युफॅक्चरिंग संघ जुळणार तर तुम्हाला अशा पद्धतीने कलेक्शन मिळणार आहे, ज्याच्या कारणी तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये ग्रो होणार आहे। मित्रांनो, कमी दरामध्ये साड्या तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अंकलेश्वर सिल्क मिल्क्स मध्ये जोडू शकता। हे बघा हे जे कलर चार्ट आहेत, हे बघा कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि पूर्ण जागेवर तुम्ही बघताय जिथपर्यंत तुमची नजर जाते ना हे पूर्ण गठ्ठा जे आहे ना ते साड्यांचं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं
डाय होते, डायच्या नंतर त्याच्यानंतर प्रिंट येते, प्रिंटच्या नंतर एकच म्हणजे असतो, त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीने इथे चेकिंग होते, चेकिंग झाल्याच्या नंतर कटिंग होते, कटिंग झाल्याच्या नंतर फोल्डिंग वगैरे ही होते, फोल्डिंग झाल्याच्या नंतर ही गिनले जात असतं की किती क्वांटिटी बनली आणि त्याच्यानंतर कलर ऑप्शन बनवतात. म्हणून जर तुम्हाला साड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही अंकलेश्वर सिल्क मिल्क मध्ये नक्की जोडू शकता. इथे तुम्हाला प्रिंटच्या साड्या भरपूर अशा रेंजमध्ये मिळणार आहे, कलरफुल ऑप्शन मध्ये मिळणार आहे आणि हवे तेवढे कलर ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. लाईट कलर पाहिजे, डार्क कलर पाहिजे, डस्टी कलर पाहिजे, इव्हन बांधणीचा क्रेज खूप आहे. तर बांधणी साड्या ही तुम्ही बघताय किती क्वांटिटी मध्ये आहे, म्हणजे 3000 4000चं जे क्वांटिटी असते ना, जर तुम्हाला दुकानासाठी पाहिजे असेल, शोरूम साठी पाहिजे असेल किंवा तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही गावामधनं किंवा शहरामधनं होलसेल टू होलसेल काम करायचा विचार करताना, तर हे सर्व क्वांटिटी तुम्हाला प्रोव्हाइड करणारे अंकलेश्वर सिल्क मिल. दिल्या गेल्या नंबरवर तुम्ही जास्त माहिती घेऊ शकता आणि तसंच ऑर्डर ही बुक करू शकता. छोटा बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे, तुम्हाला बिझनेससाठी प्रॉडक्ट पाहिजे असेल, साड्या, कुर्ती, ड्रेस मटेरियल, लेहंगा वगैरे हे सर्व काही एकच जागेवर मिळते. फक्त आणि फक्त कॉल मेसेज करून तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि हो, तुम्हाला 6 महिन्याची रिटर्न रिप्लेसमेंट पॉलिसी सुद्धा मिळेल, तसेच COD पण अवेलेबल होणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र.